मातीच्या खेळाला महत्त्व देत तिवसा येथे भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन थाटात पार पडले। राज्यभरातील पुरुष आणि महिला कबड्डी चमूंनी यात सहभाग नोंदविला आहे। पाहूया या तिवसाचे प्रतिनिधी जयंत निखाडे यांनी चित्रबद्ध केलेल्या भव्य सोहळ्याचा थरार। तिवसा शहरात तरुण उत्साही क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन खासदार अनिल बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या उद्घाटन समारंभाला आमदार राजेश वानखडे, उपेंद्र कोठेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते। राज्यभरातील अकोला, नागपूर, अमरावती, बुलढाणा, वाशिम यांसारख्या ठिकाणांहून कबड्डीचे चमू तिवसामध्ये दाखल झाले आहेत। महिला व पुरुषांसाठी खास व्यवस्था करण्यात आली असून स्पर्धा भव्य स्वरूपात साजरी होत आहे। राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या समारोप सोहळ्याला प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व प्रवीण दरेकर हे उपस्थित होते। लाखो रुपयांच्या पारितोषिकांसह विजेत्यांना गौरवण्यात आले। हा खेळ महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागांना एका धाग्यात जोडणारा होता।